आता आईला मी घेऊन येते एंट्रन्स मधून, तर तुम्ही सगळे जरा लाईनीत उभे राहून तिच्यावर फुलांचं छलक उठा खुशी का खुमार. जे पार केलेले ते आमच्या शाळेचा मित्र श्रीकांत कडवळकर यांनी अगदी म्हणजे मला कल्पना नाही करत त्यांनी आपण करून दिले मला हे. आज तो इथे काही कारणाने येऊ शकत नाहीये, पण मला त्याला खूप खूप थँक्स म्हणायचं. We are missing you very very much. So आज आपण सगळे गॅदर झालो आहोत दोन सुपर वुमन इन माय लाईफ त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करायला. आजी म्हणजे सगळ्यांच्या पद्मा आजी, पद्माताई सगळ्यांचा आजीचा 85th आणि माझ्या आईचा किंवा तुमच्या अंजू ताई, अंजू मावशी, अंजलीचा 65th बर्थडे. तर आजचा जो दिवस आहे याच्यात मेमरीज, लाफ्टर आणि लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स हे थीम आहे. तर मेमरीज म्हणून इकडे तुम्हाला दिसत असेल 85 आणि 65 मध्ये एक आम्ही अल्बम टाइप बनवलाय. तर तुम्हाला म्हणजे ज्यांनी मिस केलं असेल ते प्लीज बघा. हाय ओके. सो आता आपण सगळ्यांनी आम्ही 85 गणपतीचे दिव्यांचं आता आरती करणार आहे. तर सगळ्यांना लेडीजना रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज या आणि आरतीला ओवाळा. ओके. आरतीला आपण ओवाळायला आहोत. 85 इयर्सची झाली आहे म्हणून मंगलम जन्म शिवम सुदिनम
शतं जीवे शरदः शतं या जन्मीची गतजन्माची पुण्याई सुफलो दीर्घनिरामय आयुष्याची संधी तुम्हा लाभो विघ्न विनाशक गणेश तुम्हा वरदेवो सुखदं जीवे शरदः शतं जीवे शरदः शतं पुत्र पौत्र धन धान्य संपदा वर्षतु तुमच्या गेही विजयश्रीची अवती भवती सदा फिरो ग्वाही उणीव कसली तुम्हासन भासो आस हीच नित्यं जीवे शरदः शतं जीवे शरदः शतं उभयलोकीचे सौख्य साधण्या स्मरा पंच साधना जीवाशिवाचे ऐक्य साधण्या नको दुजी कल्पना. आता आहान आणि आयरा स्टेजवर येऊन काहीतरी म्हणणार आहे आजीसाठी. आजी म्हणजे काय दुधावरची साय, आजी म्हणजे काय आमची आई वडिलांची माय, आजी म्हणजे काय उंदराने दात खाल्लेली बाय, आजी म्हणजे संस्कार, आजी म्हणजे माया, आजी म्हणजे प्रेम वात्सल्यांची माय, आजी म्हणजे नातवंडांबरोबर रमणारी, त्यांचे प्रेमाने कळणारी, सुरकुतलेल्या हातांनी मायेने त्यांचे कवट घेणार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आहान आयरा. हाय एव्हरीबडी, माझं नाव तनय आहे. ॲक्च्युली मी स्पीच वगैरे काय रेडी केली नाही आहे, मी सांगितलं होतं, पण मी बोललो ऑन द स्पॉट जे मनात येईल ते बोलायचं. तर अंजू आंटी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. शी इज लाईक माय मदर. आणि एक त्यांच्याबद्दल मला हे सांगायचं आहे की काही वर्षांपूर्वी माझं ड्रीम होतं की फर्दर स्टडीसाठी UK ला जायचं, पण बिकॉज ऑफ सम फायनान्शियल रिझन्स माझं लोन वगैरे पास होत नव्हतं. तर आंटीनी पर्सनली मला लोन दिलं आणि त्याच्यामुळे मी UK ला जाऊ शकलो. आणि आय एम व्हेरी मच ग्रेटफुल टू वर्क फॉर अवर. अदरवाईज वी शेअर अ व्हेरी नाईस बॉन्ड अँड त्या पण मला मुलासारखं मानतात आणि दिस इज खूप आशीर्वाद आहेत त्यांचे आणि आय एम ऑलवेज थँकफुल फॉर टू वर्क फॉर दॅट. तनय पण आदित्य अश्विनीच्याच वयाचा आहे, 83 बॉर्न. आणि हो तो मला मुलासारखाच आहे. आणि ऍक्च्युली तनयची जी आई आहे भारती गोरेगावकर, ती आणि मुकेश हे ओबेरॉयचे कलिग्स आहे. तर मोर दॅन मुकेश, मी आणि भारती जास्त क्लोज मैत्रिणी झालोय आणि आम्ही फॅमिली फ्रेंड्स आहे. मी भारती तुला स्टेजवर यायला सांगते. भारती, मी आणि भारतीने मिळून पुष्कळ काय काय केलेलं आहे. आम्ही एक बिझनेस चालू केला होता, आम्ही खूप साऱ्या फॅमिली ट्रिप्स केलेल्या आहेत आणि आम्ही वरचेवर भेटत असतो. त्यामुळे थँक्यू भारती अँड गोरेगावकर फॅमिली. मला एवढंच सांगायचं आहे की अंजू एकदम बेस्ट फ्रेंड आहे माझी. लास्ट 20 years वी आर फ्रेंड्स. आणि अंजूची आई आणि आबा खूप विश्वास होता त्यांचा माझ्यावर आणि अंजूने काही बिझनेस चालू केला आणि मी पार्टनरशिप घेतली तर दे आर ऑलवेज येस फॉर दॅट.
आणि म्हणून मी अंजूच्या आईला सुद्धा थँकफुल आहे, आबांना थँकफुल आहे. आणि अंजू तर शी इज ग्रेट, की सर्व गोष्टी जमवून आणते, सर्व काही करते आणि खूपच छान स्वभाव आहे, सुस्वभावी आहे, सुंदर आहे. ह्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. माझ्या सुंदरतेचा राज मला वाटतं माझी आईच असते. थँक्यू. निशा चिपळूणकर, अंजूची काकू, पुण्याला असते, तिकडून आज कार्यक्रमासाठी आले. प्रथम मी जयश्री बहिणींनी छोटंसं काव्य केलंय, त्याच्यामध्ये सगळ्यांची, त्यांच्या कुटुंबातली नावं आहेत सगळ्यांची. शशी भाऊजी, आमचे नाना आणि सगळेजण मुलं. ते मी आधी म्हणून दाखवते. सुहास वदना विठ्ठल दुहिता सत्यभामा सुता कुटुंब वत्सला शशांक प्रिया रामचंद्र स्नुषा विनोदांजली प्रिया सुशीला स्वजना प्रिया पद्मा पद्मवर्णा जीवे शरदशतं सदीच्छा जीवे शरदशतं सदीच्छा. म्हणजे कवितेमध्ये लिहिणं कठीण होतं, ते थोडंसं सगळ्यांना कदाचित माहिती नसेल की 1980 मध्ये मला इंग्लंडमध्ये फेलोशिप मिळाली. आणि आमच्याकडे पूर्ण वेळाची बाई होती आणि माझ्या 2 मुली लहान होत्या. वर्तिका तर फक्त 8 वर्षांची होती. पण नाना पण म्हणाले, हे पण म्हणाले की तू जाऊ शकते. पण ऐनवेळी काय झालं, जी बाई होती ती सोडून गेली. तर तेव्हा अर्थात माझी मोठी बहीण पण दादरला, तिची पण मुलं, तिची पण गाडी वगैरे पण होती. आणि पद्माताई, त्या दोघींनी म्हणून सांगितलं की तू जाऊ शकते, आम्ही बघू. हे म्हणजे त्यांना मुलांची आवड आहे ही गोष्ट वेगळी, पण ती सगळ्यांची मुलं पाहिजे. माझी पण पाहिजे, अंजूची पण आणि अश्विनीची पण. मला काही छान लिहिता वगैरे येत नाही, पण तरी आता थोड्या वेळापूर्वी काय सुचलंय ते लिहायचा प्रयत्न केला. आमच्या पद्मा बहिणी. मूर्तिजापूरच्या विठ्ठलराव बापटांची लेक पद्मा डॉक्टर रामचंद्र जोशींची सून झाली. शशांक रामचंद्र जोशींबरोबर नागपुरात मंगलधाममध्ये रमून गेली. सायन्स कॉलेजमध्ये शशांक जोशी विषय त्यांचा बॉटनी. पद्माबरोबर संसार सुरू झाला आनंदाने. सुरेख कुरळ्या केसांची शेगाटी पद्मा, नानांची सून हसमुख. भरभरून मिळालं तिला संसारात आनंद आणि सुख. रेडिओवरील कार्यक्रम ऐकण्याची, गाणी ऐकण्याची पद्माबाईंना हे आवड. घरातील सगळं आवरून त्यात रमण्यासाठी काढायच्या त्या सवड. पद्माबाईंनी शशी भाऊजींची अंजू, विनोद, गोड 2 आनंदी मुलं. नानांची आवडती नातवंड, जोशांच्या बागेतील स्वच्छंद फुलं. विचार चांगले पद्माबाईंचे, विचार चांगले, चांगली कृती. त्यासोबत दिली देवाने त्यांना आनंदी वृत्ती. आनंदाने सर्वांचा नीट करण्याचा आहे वहिनींचा स्वभाव.
त्यांच्याविषयी सर्वांच्या मनात आहे सदैव प्रेम. असाच राहो प्रेमभाव, असाच राहो प्रेमभाव. पद्माताईंचे भावजाई डोंबिवली. मी फक्त 4च ओळी आणलेल्या आहेत. प्रथम आमच्या अंजली आणि पद्माताईंचं अभिनंदन. तर माई लेकींचा हा सोनियाचा दिन आहे. आधी सोनियाचा दिन माय लेकींचा वार दिन. आधी सोनियाचा दिन माय लेकींचा वार दिन. जीवेत श्रद्धाशतम जीवेत निरामय जीवन. आता तिथं पद्माताई. नमस्कार. तिथं पद्माताई. स्मितहास्य आणि मितभाषी. स्मितहास्य मितभाषी सर्वांची इथे आहे लाडकी. स्मितहास्य मितभाषी सर्वांची इथे आहे लाडकी. आई वडील भाऊ बहीण. आज दिवस फक्त हजर आहेत. आई वडील भाऊ बहीण समस्त बापट परिवारांची. समस्त बापट परिवारांची. कुटुंब वत्सल कर्तव्य दक्ष. कुटुंब वत्सल कर्तव्य दक्ष. छोटे कुटुंब सुखी कुटुंब. कुटुंब वत्सल कर्तव्य दक्ष. कुटुंब वत्सल कर्तव्य दक्ष. छोटे कुटुंब सुखी कुटुंब. छोटे कुटुंब सुखी कुटुंब. आनंदी सुख समाधानी. आनंदी सुख समाधानी. केली पूर्तता आपल्या जीवनी. केली पूर्तता आपल्या जीवनी. जीवेत श्रद्धाशतम जीवेत श्रद्धाशतम जीवेत श्रद्धा. जे लोक हा फंक्शन अटेंड नाही करू शकले त्यांनी एक स्पेशल मेसेज पाठवला. तर आमचे जे फॅमिली फ्रेंड्स आणि रिलेटिव्स आहेत त्यांनी पाठवला. तर या प्रोजेक्टरवर आता आपण पाहूया. आणि एक सरप्राईज आहे आजी तुझ्यासाठी. आजी येते ना आजी. हे माइक टेस्टिंग होतं. ऐकू येतंय? तिकडे लक्ष दे. ओके लेट्स स्टार्ट. Happy birthday Aji, 85th birthday. Can't believe you're 85 years old. तर आजीबद्दल काय सांगू. I still remember every vacation, whether it's summer vacation किंवा डिसेंबर असू दे किंवा दिवाळी असू दे. मी आणि अश्विनी we used to be the most excited because we used to spend all of our vacations including weekends at Aji Abba's house. That was our vacation house. We could do anything there. We could play all day, watch TV, play with our friends, go to Shivaji Park, go to beaches, eat nice food outside. But Aji Abbani आमच्यासाठी खूप काही केलंय. Again, all of the values, all of the lessons that we have learned in life is all because of Aji Abba as well. खूप काय शिकवलं त्यांनी. पण आम्हाला पण अपार्ट फ्रॉम व्हॅल्यूज त्यांनी खूप काही अदर गोष्टी पण शिकवल्यात. आय रिमेंबर मला माझी फर्स्ट सायकल जी शिकवली आहे ती आजीनी शिकवली. आय वेगली रिमेंबर, व्हेरी क्लिअरली रिमेंबर प्रकाशनगरमध्ये आजी आम्हाला सायकल पकडायची आणि सायकल शिकवलं आहे.
दुपारभर ती आमच्याशी बॅडमिंटन खेळायची, पत्ते खेळायची, आणि मला स्पेसिफिकली तासन तास क्रिकेट खेळायची माझ्याबरोबर, where I used to bat, of course, and she used to bowl, which is given. But had a lot of fun, and those days are really special for me, would stay with me for my entire life, and those were the best days, right? चांगलं जेवण द्यायची, although it was vegetarian, but it was a really good food, whether it's simple बटाट्याची भाजी किंवा डाळ ढोकळी किंवा समोसा किंवा सँडविचेस किंवा बासुंदी. खूप खूप चांगलं जेवण दिलं आहे आम्हाला, आणि त्याच्यामुळेच आम्ही असे एवढे हट्टेकट्टे झालो आहेत. लाईफ लेसनमध्ये पण खूप काही शिकवलं आहे. टेन्शन बरंच होते लाईफचे, we've gone through a lot, but Aji Abba has always been as a rock behind our family, taking care of not only Ashwini and me, but also my mom and my entire family. They have always been a rock. They've always been supportive of everything that Mummy, me, or Ashwini has done, and it's very, very, very special thing that they have done for us, and we will never ever forget, right? I know Abba आणि आजींची आम्ही खूप पैसे मागितले to have a lot of fun, whether it's going out on movies or eating outside, and I still remember Abba ni kaitari account केलेलं. Last I heard it was upwards of 5,000, 10,000 rupees, which till date I don't know how much it would have become. But always Aji Abba has helped us, done things for us without expecting anything in return, right? And that is the kind of life lessons and values both of them have given us. And I am truly happy for today, and I can't wish that Aji is 85 years old. I wish you the best year ahead, आणि खूप खुश राहा, ठणठणीत राहा, मस्त मस्त जेव, आणि आता बिंदास राहायचं लाईफमध्ये. आता काही टेन्शन नाही आहे, सगळे टेन्शन निघाले आहेत. आता फक्त बिंदास राहायचं, मजे करायचे आणि खुश राहायचं. तर हॅपी बर्थडे अगेन. Thank you, and I miss you, and I hope to see you again. Bye. Happy birthday, Mama. Happy birthday. I hope you're having a really good day. मला 2 शब्द सांगायला सांगितले आहेत अश्विनी, तर I was just thinking की मी काय सांगू. मी मम्मीकडनं काय शिकलोय. मी मम्मीकडनं शिकलोय how to fight in life. How to stay strong in spite of having tough times. And in the end of the day, your kids, tumchi family, you can do anything for your family. You can go through a brick wall. You can go through tough situations, just to make sure that your family and your kids are safe and well. Right? My mom has gone through a lot of tough times, a lot of health issues, a lot of personal issues, but all I have seen her is, I've always seen her with a smile on her face, and looking forward to the life ahead. After she went through a lot of health issues, I got a lot tensed about my mom. I still remember when she used to come back from office, I used to keep a watch for her. कधी कधी जर खूप लेट झाला तर मी इवन बस स्टॉपवर जाऊन तिची वाट बघायचो. एंड ऑफ द रोड कधी कधी जाऊन वाट बघायचो, because I cared so much for my mama. I know that she cares about me a lot as well. I remember
every time I had any exams or results, she was the more tensed one. माझ्याहून जास्ती टेन्शन तिला होता. पण त्याच्यासाठी मी खूप मार पण खाल्लाय. लहानपणी आय रिमेंबर घरी एकही असं गोष्ट नव्हती ज्याच्याने मी मार नाही खाल्लाय. एव्हरीथिंग फ्रॉम आजीची छडी टू लाटणं टू चमचे and everything and anything in between. मार पण खूप खाल्लाय, पण I know after every time she's given me a mar, she has come to me, and especially when I'm sleeping, to make sure that I'm okay. She used to give me a kiss or whatever. But I noticed that, and she's the only one that I'm really close to. सगळं काही मी आहे माझ्या आयुष्यात ते मी तिच्यामुळेच आहे. तिने जे काय व्हॅल्यूज मला दिले आहेत, दिस इज ऑल फ्रॉम हर. मी खंबीरपणा, फायटिंग ॲटिट्यूड, रिस्पेक्टफुल टू एल्डर्स, रिस्पेक्टफुल टू इच अदर, सॉफ्ट स्पोकननेस, हे सगळं मी माझ्या आईकडनं शिकलोय. And I'm so happy and so thrilled to celebrate your birthday. I wish I was there. I will definitely miss it, but I hope you have a really good day, a really nice year ahead, and I can't wait to see you. Love you, Mama. Happy birthday. Bye. Happy birthday to you. Happy birthday to Auntie and Angie. Happy birthday to you. Are you 10? Are you 20? Are you 30? Are you 40? Are you 50? Are you 60? Are you 65? Happy 65th birthday. हॅपी बर्थडे आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडनं. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. अँड अंजू आणि आयरा, हॅपी बर्थडे टू यू ऑल्सो, बोथ ऑफ यू. ओके, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. बाय बाय. Happy 85th birthday, Aji. Wishing you many happy returns of the day. Mwah. Happy 85th birthday, Aji. Love you. To you. Happy birthday to you. Happy birthday, dear Aji. Auntie. Happy birthday to you. Auntie. Say happy birthday to you. Happy to you. हाय आत्याबाई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आम्हाला तू भरपूर वर्ष पाहिजे, 100 वर्ष. तर पुढच्या 100 वर्षाचा वाढदिवस पण आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे. तर चालायला लाग आता तू. हॅलो, हाय अश्विनीची आजी. तुम्हाला मी लक्षात आहे का माहिती नाही, मे बी नसेल. मी पण आता खूप वेगळी दिसते. बट एनिवेज, 85th बर्थडे, सच अ ब्लेसिंग. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आजी. आणि सुंदर मेमरीज आहेत तशा खूप. तुम्ही माझ्या लग्नाला वगैरे आला होता, दॅट वॉज सो ग्रेट. बट मला जे आठवतं आहे ते एका रात्री अश्विनी आणि मी घरी आलो. सायन हॉस्पिटलमध्ये आम्ही काहीतरी ओव्हरनाईट स्पेंड करणार होतो, इमर्जन्सीमध्ये राहणार होतो आणि बघणार होतो शिकण्यासाठी. पण तुमच्या माटुंग्याच्या घरी रात्री आम्ही दोघी धावत धावत आलो आणि तुम्ही इतकं सुंदर जेवण केलं होतं. ते जेवलो, बसलो थोडा वेळ आणि मग गेलो परत कॉलेजला. तर ते माझ्या अजूनही लक्षात आहे. आणि आय थिंक स्पेसिफिकली माझ्या लक्षात आहे तुम्ही गाजर हलवा केला होता. सो येस आजी, तुम्हाला 85th बर्थडेच्या शुभेच्छा आणि विश यू मेनी हॅपी रिटर्न्स वन्स अगेन. बाय. हाय अनुपमा आंटी. माय गुडनेस, 65th?
वाटत नाही हो तुम्ही 65th वगैरे 65 वगैरे अजिबात वाटत नाही. बट एनिवेज यू आर एजिंग ग्रेसफुली असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला सुद्धा तुमच्या 65th बर्थडेसाठी खूप खूप शुभेच्छा. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि आंटी मला आपल्या तशा चिकार मेमरीज आहेत आमच्या कॉलेज डेजच्या, बट त्यातूनही स्पेशल म्हणावी का वियर्ड म्हणावी मला माहिती नाही. पण आपल्या वारंवार झालेल्या नाशिकच्या फेऱ्या, आमच्या ॲडमिशनसाठी जे आपण फिरत होतो नाशिकला एकसारखं, आय थिंक वी मस्ट हॅव टेकन 5 to 6 trips if I'm not mistaken. My goodness, they were chaotic, they were stupid. But we had to do it for the admission process. जे अश्विनी आणि मी हे डोक्यावर घेतलं होतं अमेरिकेला यायचं. बट आय रिमेंबर सुरुवातीला माझी आई सुद्धा एक दोनदा आली वाटतं, बट फॉर वॉट एव्हर रिझन्स, बट आय थिंक यू ऑलवेज केम. आणि ते ट्रेननी जाणं, तिथे बसणं, MUHS मध्ये बसून राहणं, ओ माय गॉड, सो पेनफुल. बट एनिवेज, फ्रॉम all those, that is, I don't know, funny, weird, whatever, but that memory is still with me. So I wish you many happy returns once again, and enjoy. Bye, take care. Happy birthday Aji and Anupama. Hope you both are doing well. It's been so long since I last met you, but the memories have continued to stay with me forever. Anju, I've always seen you balancing work and home, raising kids so well with your mom's support. Auntie, I'll never forget you too. You let us play despite all the noise we made, and sometimes you even joined us in our game, adding to the fun. I will cherish those memories forever. One of the most unforgettable memory I have is of the wall sketch, the one that you never painted for years, even as Ashwini and Aditya grew up. It was like a timeline of their childhood. And of course, learning to make desserts with you, especially your specialty Naralachi Vadi. I still make it today and remember you every time. Sending you both lots of love and warm wishes. I hope we can meet again soon. Happy birthday once again. हाय अंजू, कशी आहेस? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज 27 सप्टेंबर 2025, ज्या दिवसाची तू आतुरतेने वाट पाहत होतीस ना, तोच हा दिवस, तोच हा सुंदर क्षण. मला माहिती आहे गेली कित्येक महिने या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करण्यास तू व्यस्त होतीस, आणि आज तो क्षण आला. मायलेकींच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, क्या बात आहे. एक अनोखा असा सोहळा. मला वाटतं हे सेलिब्रेशन केवळ वयाचं नाही, तर प्रेमाचं, त्यागाचं, एकमेकांसोबत घालवलेल्या सुंदर अशा क्षणांचं, आणि अर्थातच पवित्र नात्याचं. आईला माझा साष्टांग नमस्कार, आणि तुम्हा दोघींना माझ्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम्हा दोघींना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, आणि येणारी पुढील सर्व वर्ष सुखासमाधानात आणि आनंदात जावोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बस, आणखी काय बोलू. माझ्या वैयक्तिक कारणामुळे या सुंदर अशा सोहळ्याचा भाग मला होता आलं नाही. असो, जाता जाता 2 लाईन गुणगुणतो. अजी सोनियाचा दिनू वर्षे, अमृताचा घनू. अजी सोनियाचा दिनू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे.
अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु अजी सोनियाचा दिनू. बाय. आता ना मला पण जरा भूक लागली आहे, मी पण स्टार्टर्स काही खाल्ले नाहीये, त्यामुळे मी आता कॉम्पेअरिंगची ड्युटी देते भारती आंटीला. कवर लेट्स हॅव इट भारती आंटी. आता आपण अंजू बद्दल, अंजूच्या शाळेतल्या मैत्रिणी आणि मित्र इथे जमलेले आहेत. मला प्रत्येकाकडून काहीतरी एक मस्त तिच्याबद्दल शाळेतली जुनी आठवण काहीतरी सांगू शकता का? कोण सांगेल लवकर? म्हणजे आपल्याला आता यावर्षी 50 वर्ष झाली SSC होती, बरोबर? नाव सांगायला काहीतरी अंजूची काहीतरी आठवण असेल, तुम्हाला आठवते का? कुठे 7वीतली, 8वीतली, 9वीतली? आम्ही आमची डिव्हिजन वेगळी होती, परंतु शाळेत आपण एकत्र कार्यक्रम असेल तर आम्ही एकत्र होतो. पण शाळा गेल्यानंतर 11वीला आम्ही शाळा सोडली, त्यानंतर ती त्यांचं कॉलेज वेगळं, आमचं कॉलेज. पण सध्या या व्हॉट्सअपच्या युगात आल्यानंतर कोण का जाणे पण हा आपला ग्रुप तयार झाला आणि त्यानिमित्त आम्ही एकत्र येतो. ग्रुपच्या माध्यमातून व्हॉट्सअपमुळे प्रत्येकाची अजून तीच ओळख आहे, तीच आमची मजा मस्ती अजून चालते. आम्ही दर महिन्याला नाही पण 2-3 महिन्यानंतर म्हणा की 4 महिन्यानंतर आम्ही कुठे ना कुठे एक दिवसाचं कोणाच्या घरी किंवा बाहेर जमतो आणि जुन्या आठवणी काढतो, काही गप्पा गोष्टी करतो, मजा करतो, खाणं करतो. तर अंजूचा स्वभाव हा अगदी मनमिळावू आहे आणि तसं बघायला गेलं तिच्या काही आधारपणामुळे वगैरे, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यक्रमात तिला स्वतःला जास्तीत जास्त कसं ओतून घेतात, भाग घेते आणि तिचं जे काय म्हणा ते विसरून जाते आणि सतत ती आम्ही असेपर्यंत आम्ही जाईपर्यंत ते अक्षर मन मोकळेपणा आमच्यामध्ये प्राप्त असते. गोड स्वभाव आहे. व्हेरी गुड. वासुदेव वडवणकर आहे झाल्या पाहिजे. हॅलो, मी वासुदेव पडवळकर. आम्ही सर्वजण लोकमान्य विद्या मंदिर 10वी SSC ची पहिली बॅच, 1975 ची आमची पहिली बॅच, सक्सेसफुल बॅच आहे. आणि त्यानंतर 11वीला आम्ही कॉमर्सला एकत्र होतो, अंजू आणि आम्ही. त्यावेळचीच गोष्ट म्हणजे अंजू त्यावेळी फार म्हणजे थोडीशी वर्गामध्ये थोडी हुशार पण होती, पण तेवढी मस्तीखोर पण होती. म्हणजे काय म्हणतात, लीडर ऑफ द स्टुडंट तसा प्रकारचं तिचं डॉमिनेशन होतं. आणि नंतर आम्ही आपापल्या कॉलेजमध्ये सगळे ग्रॅज्युएट झालो, बँकेत लागलो. कोणी भरपूर जण बँकेत होते, फार्मास्युटिकलमध्ये होते. नंतर आम्ही 2016ला सर्वजण पुन्हा एकत्र झालो आणि तेव्हापासून आमचा आजतागायत आम्ही गेट टुगेदर अरेंज करतो आणि त्यात अंजूचा सहभाग मोलाचा असतो, कारण अंजूला ते आवडतं गेट टुगेदर वगैरे मिसळायला. आताच आम्ही आमच्या SSC बॅचचं 50वं वर्ष लास्ट 1 मार्चला सेलिब्रेट केलं. त्याचं सगळं आयोजनामध्ये अंजूचा मोलाचा वाटा होता. तिच्या घरी आम्ही आमचे मीटिंग्स घेत होतो आणि खरोखर अंजूच्या घरी आम्ही मला वाटतं 4-5 वेळा सेलिब्रेशन गेट टुगेदर केलेलं आहे. आणि त्यावेळेला अंजूची आई पण असायच्या आणि अशा आमच्या सगळ्या गेट टुगेदरच्या गोष्टी आहेत. आम्ही सगळे अजून एकत्र आलो तरी शाळेसारखंच वागतो, एकमेकाची मनकास करणं वगैरे शाळेतल्या गोष्टी, तेच आमची मस्ती चालू असते. तेव्हा अंजू, तुला तुझ्या आईना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या दोघी खास मैत्रिणी लहानपणापासून. माझं नाव हेमा आहे. आम्ही तिघी अगदी खूप म्हणजे 9वी 8वी 9वी पासूनच्या मैत्री आहोत आणि आम्ही रोज बहुतेक आठवड्याला 2-3दा फिरायला जायचो, समुद्रावर शिवाजी पार्कवर वगैरे. हे आमचं ठरलेलं असायचं आणि बाकी अंजूकडे कधी ते जाणं
खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. माझं नाव लता नागापूरकर. सर्वप्रथम अनुच्या आईला आणि अंजूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही लहानपणापासून म्हणजे 5वीपासून आम्ही एकत्र मैत्रिणी आहोत. आज खूप वर्ष झाली. आम्ही मुलं वगैरे आमची सगळी गेट टुगेदर वगैरे सगळं खूप व्हायचं. आणि अंजूचा स्वभाव म्हणजे एकदम मनमिळाऊ वगैरे असं आहे. तिच्या आईची आठवणी म्हणजे आम्ही तिच्या घरी लहानपणी लंच ब्रेक नंतर वगैरे जायचं. तर तिची आई आम्हाला पोहे वगैरे नंतर उपमा आणि खूप सुगरण आहे अंजूची आई. तर आम्हाला असं काही काही द्यायची आणि त्या आठवणी अजूनही आम्हाला आठवतात. आणि माझी आई आणि अंजूची आई सुद्धा मैत्रिणी होत्या. त्यामुळे त्या सिटी लाईटला वगैरे मार्केटमध्ये वगैरे भेटायच्या. आणि आज माझी आई पण 92 वर्षाची आहे. आणि त्यांनी आता आल्यालाच मला विचारलं की आई कशी आहे वगैरे. तर तिला आता म्हणजे मी आणू शकते नाही, पण आईनं मी सांगितलं तसं. आणि खूप छान आठवणी आमच्या गेलेल्या आहेत. ही माझी शाळेची जी बॅच आहे ते म्हणजे म्हणतात ना, एखाद्या माणसाच्या आयुष्यातला श्वास असतो ते आहे. एक आम्ही नेहमी ऍक्च्युली महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा तर भेटतोच. आणि तो दिवस म्हणजे कसं असतं की 1-2 महिने टॉनिक मिळाल्यासारखं असतं. इतके आम्ही क्लोज आहेत सगळेजण. आता सुद्धा नेक्स्ट वीकला आम्ही जाणारच आहे पुन्हा. हे सगळे म्हणजे जे काही आम्ही आमची कोविड बॅच होती मुला मुलींची, पण त्यावेळी आम्ही मुलांशी बोलायचं पण नाही, हसायचं पण नाही. पण आता एवढी मस्ती आणि हे असते. तर हा ग्रुप म्हणजे माझा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. हॅलो, अंजू वागतो होती तेव्हा शाळेत असं ते म्हणतात, मला माहित नाही आता. कारण आमचं घर प्रकाशनगरचं घर शाळेच्या एकदम समोर होतं. त्यामुळे सगळेजण माझ्या क्लासच्या वर्गातून आई बाल्कनीत फेऱ्या मागताना बघायचे आणि सांगायची अंजूची आई फेऱ्या मारते म्हणून. तर अशा सगळ्या त्या लहानपणच्या आठवणी आहे. पण तेव्हाच्या आठवणी आम्ही तेव्हा काही असं एन्जॉय एवढं केलं नाही जे आत्ता आम्ही करतोय. आणि खरंच म्हणजे मी खरं सांगते की ह्या ग्रुपमध्ये राहिल्यानंतर एक असं नवीन असं यंग झाल्यासारखं वाटतं किंवा लहानपणात गेल्यासारखं वाटतं. इतकं आम्ही मनमोकळेपणाने बोलत असतो. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्स. आज पुष्कळ जण आलेले नाही आहे काही कारणाने, पण ठीक आहे, आपण पुढच्या आठवड्यात भेटणारच आहे पुन्हा. थँक्यू. हा आमचा शेखर शेरो, त्याला शेरो म्हणतात. अतिशय भटक्या भावा माणूस आहे. एक दिवस सुद्धा घरात बसत नाही. माहीम दादर मध्ये जितकी काही फंक्शन्स होतात तिथे हा असतोच. मला वाटते अंजू आमच्या शाळेत 7वीत वगैरे आली तेव्हा ती फार सुंदर मुलगी होती. मठामध्ये कशी श्रावण क्वीन वगैरे असते, पण तिच्याकडे बघितलं की एकदम ती रागाने बघायची, वस्कन अंगावर यायची. मी कधी तिच्याशी बोललो नाही, पण आता मात्र इतकी भरपूर बोलते. पण आता वेळ गेली असं. रोगींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शाळेच्या ग्रुपमध्ये काही अगदी अशी सुनील जोशी आला नाही, टीव्ही आणि नाटकातला जो संजय मोने म्हणून जे आहे ते आमच्या बॅचमध्ये आमच्या वर्गातच होते. माझ्या बाजूलाच बसायचा. हा दीपक देशमुख जो फोटोग्राफर आहे बाय बिझनेस. त्या आहांच्या आपण मंजिला त्यांनी फोटोग्राफी केलेली. कबीरच्या वेळेला नव्हता, आजची पण फोटोग्राफी तोच करतोय. विनय एडेकर एक ऍक्टर, तो पण आमच्या बरोबरचाच होता, म्हणजे आमच्या शाळेत होता. त्याच्यानंतर मोडक, माधव मोडक म्हणून तबला वादक आहे. तो पुण्याला असतो, पण तो सध्या येऊ शकला नाही. नंतर सुनील जोशी म्हणून आहे, त्यांनी मेट्रो रेल्वेच्या ह्याच्यामध्ये अगदी कोकण रेल्वे प्रोजेक्ट मध्ये त्यांनी कोणाबरोबर काम केलं होतं. हा, पण तो आज काही कारणाने येऊ शकला नाही. मी दीपकला देते. तुला काय बोलायचं? अच्छा, ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच.